आज आपण पाहणार आहोत या साखरेचे काय फायदे होतात आणि काय तोटे होतात ते। मी साखरेवरती काहीही बोलण्या अगोदर साखरेचे आभार मानेन, कारण आपल्या घरातले सगळे आनंदाचे उत्सव या साखरेमुळे गोड झालेले आहेत। आजही आपल्या घरातले सर्व सण म्हणा किंवा सर्व आनंदाचे उत्सव म्हणा, आपण या साखरयुक्त पदार्थांचा आस्वाद घेत घेत साजरा करतो आणि आजपर्यंत आपण हेच खात मोठे झालेलो आहोत। पण आता आपण अनेक आरोग्य तज्ञांकडून ऐकतो की ही साखर आपल्या शरीरामध्ये जास्त झाली तर ती चांगली नसते। तर याला कारण आहेत, कारण अति तिथे मातीच। जर साखर शरीरामध्ये जास्त झाली तर रोग निर्माण होणारच आहेत। साखर जास्त झाली की तुमचं वजन वाढेल, तुमच्या कोलेस्ट्रॉल जे आहे ते वाढायला लागेल, डायबिटीज होऊ शकतो, तसंच लिव्हर आणि किडनीलाही त्याचे खूप गंभीर परिणाम भोगावे लागतात। तर ते कसे आणि काय काय शरीरावरती त्याचे परिणाम होत असतात हे आपण आता पाहणार आहोत। हे बघा, ही जी साखर आहे ना, ही साखर आहे रिफाइंड साखर। रिफाइंड म्हणजे काय, तर पूर्णपणे आर्टिफिशियली बनवलेली साखर आहे। पण नॅचरल शुगर जी फळांमध्ये असते, जी अनेक पदार्थांमध्ये असते, ते आपल्या शरीराला पटकन डायजेस्ट करता येते, कारण फळांमध्ये साखरेसोबत मिनरल्स, विटॅमिन्स आणि फायबर्स देखील असतात आणि हे फायबर्स त्याच्या सालामध्ये असतात। म्हणून साली सकट फळं खा असं आपल्याला सांगितलं जातं, कारण त्या सालीमध्ये फायबर्स आहेत। मग हे फायबर्स त्या साखरेला बरोबर चांगलं डायजेस्ट करू शकतात। पण या रिफाइंड शुगरमध्ये फक्त गोडपणा आहे, आर्टिफिशियल साखर आहे। आणि मग ही आर्टिफिशियल साखर जेव्हा आपल्या शरीरामध्ये जाते तेव्हा ती रक्तामध्ये मिसळते, तर ती पटकन डायजेस्ट करण्यासाठी ब्रेनमधून सिग्नल्स पोहोचतात आपल्या पॅनक्रियाजपर्यंत आणि पॅनक्रियाजमधून इन्सुलिन हा हॉर्मोन सेक्रेट केला जातो। हा सेक्रेट झाला की काय होतं, ही साखर डायजेस्ट करण्यासाठी जास्त इन्सुलिनची गरज लागते। इन्सुलिन जास्त सेक्रेट केल्यामुळे एका बाजूने पॅनक्रियाजचं आरोग्यही खराब होत असतं आणि दुसऱ्या बाजूने पटकन डायजेशन या साखरेचं केल्यामुळे 2 तासानंतर परत काहीतरी गोड खावंसं वाटतं। लक्षात आलं? मग अशा प्रकारे शुगर क्रेविंग्स वाढतात। मग अनेक जण आता बोलतात ना, शुगर क्रेविंग्स मला कंट्रोल होत नाही, सारखं सारखं साखरयुक्त पदार्थ काहीतरी गोड खावंसं वाटतं असं अनेक जण म्हणतात। त्याच्या मागे हे कारण आहे, एक प्रकारे ती एक सवय आहे आणि दुसरं म्हणजे हे शुगर क्रेविंग्स पोट जर बरं नसेल, पोटात बॅड गट बॅक्टेरिया असतील तर होतं। तसंच निगेटिव्हिटी आपल्या मनात असते, आळस असतो आपल्याला, तेव्हा साखरेची जास्त गरज लागते। पण ही जी साखर आपण खातो ना, त्यानंतर अगदी थोडासा वेळच आपल्याला फ्रेश वाटतं आणि त्यानंतर धुंदी यायला लागते। म्हणून तुम्ही बघा, साखरयुक्त पदार्थ आपण जेव्हा जास्त खातो तेव्हा आपल्याला धुंदी चढते, आपल्याला थोडंसं झोपेसारखं वाटतं। तर याचं कारण असं की ही साखर डायजेस्ट करण्यासाठी खूप शरीरातली एनर्जी वेस्ट होते आणि त्यामुळे परत ही साखरेची लेवल 2 तासानंतर खाली उतरते आणि परत आपल्याला काहीतरी खावंसं वाटतं। याला म्हणतात रिबाउंड हायपोग्लायसेमिया। या रिबाउंड हायपोग्लायसेमियामुळे आपल्या शरीरात साखरेमुळे साठलेले जे फॅट्स असतात ते फॅट्स रक्तामध्ये उतरतात। हृदयापर्यंत ज्या रक्तवाहिन्या पोहोचत असतात तिथे कोलेस्ट्रॉल जमा व्हायला लागतं आणि कोलेस्ट्रॉल वाढलं की त्यानंतर हार्ट अटॅकपर्यंत जाऊ शकतं। म्हणजे ही साखर जर खूप वाढली तर आपल्याला पुढे डायबिटीज होऊ शकतो, हृदयाचे विकार होऊ शकतात, तसंच लिव्हर आणि किडनीवरही त्याचे गंभीर परिणाम होतात। म्हणून नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणजेच शरीराची फॅट स्टोअर करण्याची क्षमता जेव्हा खूप कमी होते जास्त फॅट वाढल्यामुळे, तर ते लिव्हरवरती फॅट तयार होतं आणि फॅटी लिव्हर डिसीज होतो। म्हणजे लिव्हरवरती परिणाम झाला, किडनीवरती परिणाम झाला, हार्टवरती झाला, शरीरातल्या ब्लड शुगरवरती झाला, पॅनक्रियाजवरती झाला। म्हणजे फक्त साखर जास्त घेतल्यामुळे किती शरीराचं नुकसान होतं ते पहा। पण ही साखर तेवढीच गरजेची पण आहे। पण कशी घ्यायची मी सांगितलं तर नॅचरली घ्यायची। आता फळांमध्ये कधी ओव्हरडोस आपला होतो का ते बघा। फळं आपण कधी जास्त खातो भरपूर असं नाही होत, पण साखरेमुळे जे पदार्थ बनतात जसे केक्स असतात किंवा अजून शुगर ड्रिंक्स भरपूर आत्ताच्या काळात तर भरपूर लोकांना सवय लागलेलीच आहे। त्या बाबतीत कसं कुठे आपल्याला कंट्रोल्स नसतात आणि फळांबाबतीत असं होतं की फळांमध्ये जे फायबर्स आहेत ते बरोबर चांगल्या फळांना डायजेस्ट करू शकतात आणि त्याचा ओव्हरडोस होत नाही, कारण ब्रेनकडून सिग्नल्स येतात की आता साखरेची जी गरज होती शरीराला ती पूर्ण झालेली आहे। म्हणून आपण कुठलंही फळ, एक फळ किंवा तेच 2 असे आपण खातो, अति आपल्याकडून खाल्लं जात नाही। त्यामुळे नॅचरल शुगर्सच घ्या, ही साखर जास्त घेऊ नका। यामुळे आपल्या स्किनमध्ये जी इलॅस्टिसिटी असते ना तीही कमी होते। कोलॅजन आणि इलॅस्टिसिटी या 2 गोष्टींमुळे आपल्या त्वचेमध्ये तुकतुकीतपणा असतो। हा तुकतुकीतपणा पुढील काळामध्ये म्हणजे वृद्धापकाळात कमी होत जातो, म्हणून असे सुरकुत्या वगैरे येत असतात। पण हाच प्रकार खूप लवकर होण्याची शक्यता आहे जर साखर वाढवलीत तर।
तसंच या साखरेमुळे आपल्या शरीरामध्ये घेरलिन हा हॉर्मोन सेक्रेट होतो. हा हॉर्मोन असा असतो ना की जो आपल्याला सारखं भूक लागली आहे अशी जाणीव करून देतो. मग आपल्याकडून जास्त खाल्लं जातं. जास्त खाल्लं गेलं की काहीही खाल्लं गेलं की डायजेशनचे विकार, जास्त खाल्लं गेलं की वजन वाढीचा त्रास, म्हणजे कुठून ना कुठून आपल्या शरीराला त्याचा त्रास होणार आहे. म्हणून ही साखर आपण सर्वांनी जास्तीत जास्त कमी खायची आहे. आणि म्हणून आज आरोग्यशास्त्र आपल्याला सांगत असतं की साखरेच्या ऐवजी अनेक त्याचे अल्टरनेटिव्ह पदार्थ आहेत ना ते तुम्ही वापरा. गूळ आहे, तसंच खजूर आहे आणि अनेक पदार्थ आपल्याला असे आत्ता अवेलेबल मिळतील. हे मनुके किंवा ड्राय केलेले फ्रूट्स हे सुद्धा, म्हणजे ऑप्शन्स भरपूर आहे. तुम्हाला गोड खायची अशी सवय असेल ना तर काही हरकत नाही, तुम्ही गोड खाऊ शकता, पण नॅचरल खायचे. तसंच जेवल्यानंतर कुठलेही साखरयुक्त असं रिफाईंड शुगरने बनवलेली बर्फी, पेढा किंवा कुठलाही पदार्थ खाऊ नका. त्याच्याऐवजी तुम्ही गूळ खा. आणि अल्टरनेटिव्ह म्हणून मी सांगतेच आहे, पण गुळामुळे जेवण तुमचं चांगलं पचेल, गॅसेस पोटामध्ये निर्माण होणार नाहीत, परत शुगर क्रेविंग लवकर होणार नाही आणि तुम्हाला लवकर परत साखरेचं काहीतरी खावं किंवा चहा कॉफी घ्यावी असं वाटणार नाही. तर नॅचरल शुगरमुळे आपली शुगर क्रेविंग्सही कमी होतात. आज मी अनेक जणांकडून ऐकते की मला कंट्रोलच होत नाही, शुगर क्रेविंग्स इतके होतात की काहीतरी गोड खाल्ल्याशिवाय मला बरंच वाटत नाही, मी अभ्यासात लक्षच घालू शकत नाही, मी माझ्या कामामध्ये लक्षच घालू शकत नाही असं म्हणतात. म्हणजे किती किती सवय लागली या गोष्टींची. साखर हे आपल्या जेवणातल्या अनेक घटकांमध्ये असतात. जसे आपले धान्य असतात ना त्याच्यातसुद्धा काही प्रमाणात साखर असते. काही भाज्यांमध्ये, काही कंदमुळं असतात त्याच्यातही साखर असते आणि फळांमधली साखर तुम्हाला माहिती आहे. तसं मी तुम्हाला गूळ सजेस्ट केला तर ती तब्येतीसाठी उत्तम आहे, म्हणून तुमचं पचन चांगलं होईल आणि पोटाचे काही गंभीर विकार होणार नाहीत, पचनाचे त्रास होणार नाहीत. तसंच हे शुगर क्रेविंग जे होतात ते का होत असतात, कारण पोट बरं नसतं. पोटात जर बॅड गट बॅक्टेरिया जास्त असतील तर अशा वेळेस शुगर क्रेविंग्स होतात. किंवा इमोशनली असतं, हे नेगेटिव्हिटी आपल्यामध्ये जास्त आहे, आळस जास्त आहे, टेन्शन्स आहे, स्ट्रेस आहे, तर अशा वेळेस आपल्याकडून शुगर क्रेविंग्स आपल्याला होत असतात, साखर जास्त खाल्ली जाते. तर तुम्ही सगळ्या गोष्टींवरती लक्ष द्या. स्ट्रेस आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठी आपल्याकडे उपाय असतात. रोजच्या रोज योगासने करू शकता, शरीराला खूप चांगलं ठेवू शकता, आरोग्य मिळवू शकता आणि आहारावरती लक्ष देऊन साखर आपल्या आहारातली कमी करून तुम्ही तुमचं आरोग्य उत्तम ठेवू शकता. धन्यवाद.